वेलकम स्टुडंट्स. आपण आलेल्या त्या टॉपिकच्या शेवटच्या पॉइंटकडे, जे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाहत आहोत. ओके, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये असोसिएशनचं काय महत्त्व असतं किंवा डिसोसिएशनचं काय महत्त्व असतं ते आपल्याला पाहायचंय. तर सगळ्यात अगोदर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज? सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज ज्या की नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड असतात, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. बरोबर आहे. The properties of solution which depend upon the number of solute particles and does not depend upon the nature of solute particles are called as the colligative properties. आतापर्यंत आपण चार colligative प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल, किंवा त्यानंतर आपण पाहिलेली इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके, या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असतात, या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये असोसिएशन जर झालं तर काय होतं किंवा डिसोसिएशन जर झालं तर काय होतं याच्याविषयी आपण पाहणार आहोत. ओके, असोसिएट शब्दशार्थ आहे. असोसिएशन म्हणजे एकसंग होणं, एकत्रित येणं, आणि डिसोसिएशन होणं म्हणजे काय, तर विखुरलं जाणं. ओके, तर पहा इथं काय आहे. तर पहिली कन्सेप्ट पाहिजे आपल्याला, एक्सप्लेन तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतं. ॲसिटिक ऍसिड ऑन असोसिएशन गिव्स. असोसिएशन जर झालं तर ऍसिटिक ऍसिडचं डायमर तयार होतं, किंवा NaCl चं डिसोसिएशन जर झालं तर काय तयार होतं, Na+ आणि Cl- हे आयन्स तयार होतात. चला पाहूया. असोसिएशन ऑफ सोल्यूट पार्टिकल्स काय पाहिजे आपल्याला? असोसिएशन ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. आपण जर म्हटलं हे सोल्युशन आहे, ओके, हे सोल्युशन आहे, या सोल्युशन तयार करत असताना, हे सोल्युशन तयार करत असताना मी असं म्हटलं हे बेंझिन घेतलं. काय घेतलं? हे बेंझिन घेतलं, आणि या बेंझिन मध्ये थोडस अमाउंट ऑफ ॲसिटिक ऍसिड हे सोल्यूट टाकलं. पहा मी काय सांगतो, ॲसिटिक ऍसिड हे सोल्यूट घेतलं आणि बेंझिन हे सॉल्व्हंट घेतलं. तर ॲसिटिक ऍसिड बेंझिन मध्ये टाकल्यानंतर काय होतं, तर त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा नेमका काय परिणाम होतो तेही आपल्याला पाहायचंय. कोणकोणत्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण स्टडी करू शकतो, तर एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असेल, त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशर असेल, आणि सगळ्यात अगोदरचे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपल्याला हे नक्की माहिती आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची जी काय व्हॅल्यू असेल ती वाढते कधी, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढल्यानंतर. ओके, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजेच कोणत्या प्रॉपर्टी? ज्या ज्या प्रॉपर्टीज सोल्युशनच्या नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड असतात त्यांना आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतो. मी जर असं म्हटलं की हे सॉल्व्हंट आहे, या सॉल्व्हंट मध्ये हे सॉल्व्हंट कोणतं आहे, तर हे बेंझिन सॉल्व्हंट आहे, आणि याच्यामध्ये जर मी ॲसिटिक ऍसिड टाकलं तर ॲसिटिक ऍसिड टाकल्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर वरती काय फरक पडेल किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वरती काय फरक पडेल, ते वाढल का कमी होईल, का अपेक्षापेक्षा वाढल का अपेक्षेपेक्षा कमी वाढल, ह्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. ओके, पहा इथं असोसिएशन ऑफ सोल्यूट पार्टिकल. असोसिएशन या शब्दाचा अर्थ काय असतो? असोसिएशनचा अर्थ गेट टुगेदर. लक्षात घ्या, असोसिएशनचा अर्थ काय? गेट टुगेदर असा होतो. सम सबस्टन्सेस अंडरगोज असोसिएशन. आता हे कधी कशासाठी पाहतो आपण? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करत असताना मी तुम्हाला म्हटलं की हे सोल्युशन आहे बेंझिनचं, ॲसिटिक ऍसिडचं बेंझिन मधलं सोल्युशन आहे. ओके, मी जर असं म्हटलं, पहा इथं सांगतोय, इथं असं म्हणतोय हे आपण असं घेतलं, असं गृहीत धरूया, हे घेतलं बेंझिन, हे काय घेतलं पहा, हे घेतलं बेंझिन. तुम्हाला थोडक्यात लक्षात राहण्यासाठी इथं मी बेंझिन घेतलं, आणि यामध्ये जर असं म्हटलं 100 मॉलिक्युल्स कोणाचे टाकले, 100 मॉलिक्युल्स मी टाकले ॲसिटिक ऍसिडचे. कोणाचे टाकले? 100 मॉलिक्युल्स ॲसिटिक ऍसिडचे टाकले. तर काय होतं त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. 100 मॉलिक्युल 100 राहत नाही, तर 100 चे 50च होता. का होतात तेही पाहू आपण. पाहिलं, सम सबस्टन्सेस अंडरगोज असोसिएशन. आता कोणते सबस्टन्सेस, तर आपण सोल्यूटच्या बाबतीत विचार करत आहोत. कशाच्या बाबतीत? सोल्यूटच्या बाबतीत विचार करत आहोत. इथं जर आपण पाहिलं बेंझिन हे काय आहे, तर बेंझिन हे सॉल्व्हंट आहे. बेंझिन काय आहे? सॉल्व्हंट. आणि 100 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक ऍसिड. ॲसिटिक ऍसिड काय आहे, तर सोल्यूट आहे. काय, तर सोल्यूट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे आपण पाहिले the properties of solution, okay, whose value is depend upon the number of
सोल्यूट पार्टिकल्स, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, किती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आहेत यांच्यावरती त्या प्रॉपर्टीज डिपेंड असतात. ओके, आणि सोल्यूटचं नेचर पोलार आहे का नॉन पोलार आहे याच्यावरती त्या डिपेंड नसतात. तर पहा, आपण म्हटलंय की या बेंझिन मध्ये ऍसिटिक ऍसिड सोल्यूट टाकलंय. ऍसिटिक ऍसिडचं असोसिएशन होतं काही सोल्यूट पार्टिकलचं सॉल्व्हेंट मध्ये असोसिएशन होतं, एकत्र येतात ते गेट टुगेदर होतं. तर काही सोल्यूटचं डिसोसिएशन होतं. तर अगोदर पाहू आपण असोसिएशन ही काय फेनॉमेनॉन आहे. तर some solute substances undergo association when dissolved in non-polar solvent. बेंझिन कसं आहे तर बेंझिन हे नॉन पोलार सॉल्व्हेंट आहे, कार्बन कार्बन आहे. बेंझिन आपल्याला माहिती आहे, हे जे बेंझिन आहे हे कसं आहे तर बेंझिन हे नॉन पोलार सॉल्व्हेंट आहे. नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये जर आपण ऑर्गॅनिक सोल्यूट म्हणजे ऍसिटिक ऍसिड टाकलं तर असोसिएशन होतं. पहा, सम सोल्यूट सबस्टन्सेस, मुद्दाम सोल्यूट शब्द वापरतोय. सम सोल्यूट सबस्टन्सेस अंडरगो असोसिएशन व्हेन डिसॉल्व्ह इन नॉन पोलार सॉल्व्हेंट. एक्झाम्पल कोणतं तर ऍसिटिक ऍसिड इज अ सोल्यूट. ऍसिटिक ऍसिड सोल्यूट अंडरगो असोसिएशन व्हेन डिसॉल्व्ड इन बेंझिन. आपल्याला माहिती आहे ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला कोणता आहे CH3COOH. ओके, तर हा जो बेंझिन आहे या बेंझिन मध्ये जर मी 100 मॉलिक्युल्स ऍसिटिक ऍसिडचे टाकले, पहा काय सांगतो 100 मॉलिक्युल्स. आपण असं म्हटलं तर हे किती सोल्यूट पार्टिकल्स आहेत, हे 100 सोल्यूट पार्टिकल्स आहेत. 100 सोल्यूट पार्टिकल्स सॉल्व्हेंट मध्ये टाकल्यानंतर ते 100 राहत नाही, त्यांचे 50 सोल्यूट पार्टिकल्स होतात. का होतात त्याचं कारण तुम्ही पाहू शकता. तर दोन ऍसिटिक ऍसिड एकत्र येऊन त्याच्यापासून डायमर तयार होतं. हे काय आहे तर हे आहे ऍसिटिक ऍसिड. हे काय आहे तर ऍसिटिक ऍसिड, आणि हे काय आहे डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. डायमर याचा अर्थ काय, दोन मर, मर म्हणजे पार्ट, दोन मर एकत्र येतात. दिस इज कॉल्ड एज अ डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, हे इथं स्ट्रक्चर आहे. ओके, CH3 C डबल बॉन्ड O OH, CH3 C डबल बॉन्ड OH. हे कोणते बॉन्ड आहेत तर तुमच्या माहितीसाठी हे आहेत हायड्रोजन बॉन्ड्स. कोणते बॉन्ड आहेत तर हायड्रोजन बॉन्ड्स. आणखी तुमच्या माहितीसाठी ते डबल मी काढतो इथं, पहा डबल काढतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. तर आपण असं म्हणूया, पहा इथे पहा आपण किती बेंझिनच्या मॉलिक्यूल मध्ये, बेंझिन सॉल्व्हेंट मध्ये किती मॉलिक्यूल्स टाकले ऍसिटिक ऍसिडचे 100 टाकले. किती टाकले आपण 100 टाकले. तर तुमच्या माहितीसाठी हे पहा इथं CH3 C डबल बॉन्ड O OH. ओके, जर आपण 100 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले, किती 100 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले तर त्यांच्यापासून काय तयार होतं तर तुमच्या माहितीसाठी त्यांच्यापासून CH3 COOH. ओके, 2 टाइम असे किती तयार होतात तर असे 50 तयार होतात. किती तयार होतात असे 50 तयार होतात. म्हणजे 100 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड गेट टुगेदर टू फॉर्म 50 डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. 50 डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड याला काय म्हणतो आपण, इट इज अ डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड, सॉरी ऍसिड झालं फक्त, ऍसिटिक ऍसिड. असं का होतं कारण ते नेचर वरती डिपेंड असतं. ते कशावर डिपेंड असतं, नेचर वरती. डायमर तयार होतं का आयन तयार होतात ते कशावर डिपेंड असतं तर नेचर ऑफ सोल्यूट वरती डिपेंड असतं. म्हणजे काय तर तुमच्या माहितीसाठी पहा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकलेलो आहोत. C डबल बॉन्ड इथं पहा, इथले तुम्ही हे पहा ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O. ओके, खाली इथं काढतो मी OH. ठीक आहे, दिसतंय का, जागे अभावी मला थोडंसं लहान द्यावं लागतंय. CH3 C डबल बॉन्ड O OH आणि प्लस इथं पण तसंच कार्बन CH3. ओके, इथं काढतोय मी, हा इथं काढतोय C डबल बॉन्ड O, इथं काढतोय O, ह्याला H. हा ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल आहे. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे किती आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे. इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे, म्हणून याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, तर या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तसंच हा जो O आणि H कोव्हलंट बॉन्ड आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2 याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज.
जसं या मॉलिक्यूलच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे तसंच या मॉलिक्यूलच्या बाबतीतही होतो. CH3 डबल बॉन्ड OH. ओके, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, ऑक्सिजनची जास्त, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. O आणि H हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. O आणि H हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, कोणता पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता ज्यावेळेस आपण बेन्झीन या सॉल्व्हंट मध्ये काय टाकू, 100 मॉलिक्यूल जर आपण ऍसिटिक ऍसिडचे टाकल्यानंतर त्या नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये काय होतं, तर हे ऍसिटिक ऍसिडचे जे मॉलिक्यूल येतं, ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन दे फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. एका ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूलचा हा दुसरा ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल आहे, इथला पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन हा पार्शियली हायड्रोजनच्या संपर्कात असतो. इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे वीक वान डेर वाल्स फोर्सेस तयार होतात. ओके, त्याचबरोबर इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. ओके, ह्यांच्यात काय तर होतं, हायड्रोजन बॉन्ड, यांच्यात युती होते. काय होतं, तर युती होते. पहिला ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल दुसऱ्या ऍसिटिक ऍसिडच्या मॉलिक्यूल सोबत 2 हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. किती, तर हे कोणते बॉन्ड आहेत, तर तुमच्या माहितीसाठी इथे तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ती कोणती बॉन्डिंग येतात, हायड्रोजन बॉन्डिंग. तर 100 ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल टाकले तर 2 ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल पासून तयार होतं डायमर ऑफ ऍसिड. काय तयार होतं, डायमर. म्हणजे हे दोघांपासून एकच मॉलिक्यूल तयार. लक्षात घ्या, आपण टाकताना किती टाकले, आपण टाकताना 100 ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल टाकले बेन्झीन मध्ये, पण सोल्युशन मध्ये गेल्यानंतर ते सोल्यूट पार्टिकल त्यांचं असोसिएशन होतं. म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, तो निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या ऍसिटिक ऍसिडच्या हायड्रोजन सोबत काय करतो, तो हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. आपल्याला माहिती ना, द बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, हायड्रोजन ऍटम आपल्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन किंवा नायट्रोजन यांच्या सोबत वीक फोर्स तयार करतो, त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. आणि म्हणून 2 ऍसिटिक ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होऊन यांच्यापासून एकच सोल्यूट मॉलिक्यूल तयार झालाय. किती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल टाकले होते आपण, टाकताना 100 टाकले, टाकताना 100 ऍसिटिक ऍसिड टाकले. अरे बाबा, पण टाकल्यानंतर त्यांची युती झाली, 2 मॉलिक्यूल एकत्र आले आणि तयार झाला डायमर. डाय म्हणजे 2, मर म्हणजे पार्ट, 2 मर पासून एकच मॉलिक्यूल तयार झाला, याला आपण म्हणतो डायमर. ओके, डायमरायझेशन झालं. आणि मग मला सांगा, आपण जर विचार केला याचं जे व्हेपर प्रेशर कसं असेल किंवा ऑस्मोटिक प्रेशर कसं असेल, जेवढे जास्त सोल्यूट पार्टिकल्स तेवढी त्याची व्हॅल्यू कशी आहे, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची जास्त आहे. बरोबर ना. मग टाकताना 100 टाकले, मग आपण 100 पार्टिकल मुळे येणारी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा विचार करतो, पण ऍक्च्युअली ते 100चं कन्व्हर्जन कशा झालेलं असतं, 50 मध्ये झालेलं असतं. म्हणून एक्सपेक्टेड जी काही आपली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असेल, मग ते बॉइलिंग पॉइंटची किंमत असेल, काय सांगतो का, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. नंबर ऑफ पार्टिकल जास्त असतील, नॉन व्होलेटाइल सोल्यूट जर जास्त असतील तर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वाढतो. पण आपण टाकताना 100 टाकले, पण इथं झाले किती, 50. मग आपल्याला जो अपेक्षित एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे तेवढा येत नाही, त्याच्यापेक्षा तो कमी येतो. कोणतीही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ज्यावेळेस असोसिएशन होतं सोल्यूट पार्टिकलचं सॉल्व्हंट मध्ये म्हणजे सोल्युशन मध्ये, त्यावेळेस आपल्याला जी अपेक्षा असते त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची संख्येची, त्याच्यापेक्षा ती कमी येते. ओके, आणि कमी काय येते, टाकलेले असतात बरोबर मॉलिक्यूल, पण त्यांचं असोसिएशन होतं त्यामुळं. ओके, म्हणून ड्यू टू असोसिएशन नेमका क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवरती काय फरक पडतो. ड्यू टू असोसिएशन पाहिजे द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स डिक्रीजेस. बरोबर आहे का, द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स डिक्रीजेस. खरं आहे का ते, तर बरोबर आहे. आपण सोल्यूट पार्टिकल्स टाकताना 100 टाकले, पण सोल्युशन मध्ये ते किती होतात, तर 100 पासून 50 होतात. 50 कसे, तर इथे पहा 100 मॉलिक्यूल घेतले, त्याच्यापासून 50 झाले. त्याचं कारण असं आहे की 2 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यांच्यापासून तयार होतं डायमर. म्हणून लिहिलं आपण CH3COOH. ओके, 2
इथं तयार झालं CH3COOH 2 टाइम. इट इज कॉल्ड एज अ डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. दोन पार्ट. ओके, हा एकच ऍसिटिक ऍसिड आहे, हा एकच एकटा. असे किती दोन मर एकत्र आले आणि त्याच्यापासून हा मॉलिक्यूल तयार झाला आणि म्हणून याला म्हणतो आपण डायमर ऑफ ऍसिटिक ऍसिड. ड्यू टू असोसिएशन काय होतात? ड्यू टू असोसिएशन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स डिक्रीजेस इन अ सोल्यूशन. हे पॉइंट लक्षात ठेवा. आता ऑब्झर्व्ड मोलार मासेस ऑलमोस्ट ट्वाइस द एक्सपेक्टेड सोल्युशन्स. असं का होतं त्याचं कारण. आता आपण टाकताना 100 टाकले, पण इथं किती झाले? इथं 50च झाले. इथं सोल्यूट पार्टिकल किती झाले? 50. मग 50 जर झाले असतील तर पहा ऍसिटिक ऍसिडचा मोलार मास किती? ऍसिटिक ऍसिडचा मोलार मास किती? तर ते आपण काढूया. CH3COOH. ओके, कार्बनचे किती आहे? 12. ओके, हायड्रोजन 3 आहे तिथं, हायड्रोजन 3. नंतर पुन्हा कार्बन इथं 12. ओके, नंतर इथं ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 1. जर विचार केला 12 आणि 3 15, 15 आणि 12 27 आणि 6 33, 43 आणि 6 49 आणि 10 59 60. किती तर 60 आहे. किती तर 60. इथं काय सांगितलं पहा, ऑब्झर्व्ड मोलार मासेस ऑलमोस्ट ट्वाइस द एक्सपेक्टेड सोल्युशन्स. ओके, ऑब्झर्व्ड मोलार मासेस ऑलमोस्ट ट्वाइस दॅन एक्सपेक्टेड सोल्युशन्स. आपण जर म्हटलं ठीक आहे यांचं असोसिएशन झालं तर यांचं मोलार मास किती असायला पाहिजे? 60 असायला पाहिजे सोल्यूट पार्टिकलचं मोलार मास. पण असोसिएशन झाल्यामुळं आपण 60 गुणिले 2 किती होते तर 120. एका सोल्यूट पार्टिकलचं मोलार मास किती आहे आपण असं गृहीत धरतो. टाकताना आपण ऍसिटिक ऍसिड टाकलेले आहेत, एकटे मॉलिक्यूल टाकले तर, पण त्यांचं असोसिएशन झालं आपल्याला माहित नसतं आणि म्हणून आपण म्हणतो सोल्यूट पार्टिकलचं मोलार मास किती? तो सोल्यूट पार्टिकलचं मोलार मास 60 म्हणतो. पण मध्ये गेल्यानंतर सोल्युशन मध्ये गेल्यानंतर दोन मॉलिक्यूल एकत्र येतात म्हणून त्याचं मॉलिक्युलर मास किती होतं? एका सोल्यूट पार्टिकलचं 120. टाकताना 1 होतं पण टाकल्यानंतर 2 झाले म्हणून एक्सपेक्टेड पेक्षा जास्त असतं. ऑब्झर्व्ड मोलार मासेस ऑलमोस्ट ट्वाइस कशामुळे? कारण दोघांचं एकत्रित. ऑब्झर्व्ड मोलार मासेस ऑलमोस्ट ट्वाइस द एक्सपेक्टेड सोल्युशन्स. ओके, आणि जसं असोसिएशन मध्ये होतं त्याच्या अपोजिट डिसोसिएशन मध्ये होता. द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहायचं. आता टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स मात्र काय होतील? कमी होतील. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल बी ऑलमोस्ट हाफ. As a result, such a solution show abnormal osmotic pressure that is lower than expected. असं का होतं? हे पॉइंट आणखी एकदा वाचा पहा. The total number of molecules will be almost half. As a result, such solution show abnormal osmotic pressure that is lower than expected. ठीक आहे. आता यात आपण जरी 100 मॉलिक्यूल जरी टाकले असतील ऍसिटिक ऍसिडचे, पण सोल्युशन मध्ये किती झाले? तर सोल्युशन मध्ये तयार झाले 50. किती झाले तर 50 तयार झाले. मग आपण सोल्यूट 100 टाकलेत असं गृहीत धरून जर ऑस्मोटिक प्रेशरचा विचार जर केला तर आपण एक्सपेक्ट केलेल्या ऑस्मोटिक प्रेशरच्या अर्धीच किंमत या सोल्युशनच्या ऑस्मोटिक प्रेशरची असते. त्याचं कारण असं आहे की 100चे 50च सोल्यूट मॉलिक्युल्स इथं झालेले आहेत. ओके, मग ते असतं ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल म्हणजे काय? आपल्याला जी अपेक्षा असते त्याच्यापेक्षा वेगळं, त्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल. जर आपण म्हटलं 50 ATM एवढं ऑस्मोटिक प्रेशर असायला पाहिजे 100 सोल्यूट पार्टिकल्स असल्या कारणानं, पण ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर इथं जे ऑस्मोटिक प्रेशर मिळतं ते किती मिळतं आपल्याला? 25 ATM ऑस्मोटिक प्रेशर मिळतं. का मिळतं? त्याचं कारण या 100 सोल्यूट पार्टिकलचं मिळून 50च सोल्यूट पार्टिकल्स इथं आपल्याला पाहायला मिळतात ड्यू टू द डायमरायझेशन. म्हणून ते झालं ॲबनॉर्मल ऑस्मोटिक प्रेशर. हे पहा, द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल बी ऑलमोस्ट हाफ ॲज अ रिझल्ट. आणि काय होतं? द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल बी ऑलमोस्ट हाफ ड्यू टू असोसिएशन. As a result, such solutions show abnormal osmotic pressure that is lower than expected. जर आपल्याला 50 ATM एवढं ऑस्मोटिक प्रेशर अपेक्षित होतं
पण तेवढं भेटत नाही, त्याला आपल्याला 50 पेक्षा कमीच भेटतं. ओके, लोअर दॅन एक्सपेक्टेड. हे झालं असोसिएशन मुळे होणारे परिणाम. आता याच्या उलट पहा, असोसिएशन मध्ये सोल्यूट पार्टिकल एकत्र येतात. जर 100 सोल्यूट पार्टिकल टाकले तर ते सोल्युशन मध्ये 50च होतात, म्हणजे सोल्यूट पार्टिकलची संख्या कमी होते. सोल्यूट पार्टिकलची संख्या कमी झाल्या कारणानं सर्वच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची किंमत जी काही आपल्याला एक्सपेक्टेड असते त्याच्यापेक्षा आपल्याला कमी मिळते. कारण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स एक्सटर्नली जरी आपण जास्त टाकले तरी इंटरनली त्यांची संख्या कमी होते. आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती असतात. पण असोसिएशन फेनॉमेनॉन टाकलेल्या सोल्यूट पार्टिकल पेक्षा ते निम्म्यानं कमी होतात सोल्युशन मध्ये गेल्यामुळे त्यांची युटी होते, त्यांचं असोसिएशन होतं. आता सर्वच पॉइंट याच्या अपोजिट हे कोणाचे असणार आहेत तर डिसोसिएशनचे असणार आहेत. ओके, कोणाचे असतील तर डिसोसिएशनचे असणार आहेत. पाहायचं आता हे मोठे मी डिसोसिएशनचे आपण पाहूया. डिसोसिएशन म्हणजे काय, जे काही कंपाऊंड असतात त्यांचं आयन्स तयार होतात. जो कंपाऊंड असतो ऑलरेडी त्याचे काय तयार होतं तर आयन्स तयार होतात. जसं NaCl चा Na+Cl- MgCl2 चा Mg2+ 2Cl-. आता आपण असं म्हणूया, हे घ्या कंटेनर. ओके, हे काय घेतलं आपण कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये आपण घेऊया सॉल्व्हंट. चला आपण म्हणूया इथं सॉल्व्हंट कोणतं घेतलं, इथं घेतलं सॉल्व्हंट H2O घेतलं. काय घेतलं आपण सॉल्व्हंट H2O, पाणी घेतलं. ओके, आता हे पाणी घेतलं, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स घेतले. तर आपण इथं असं म्हणूया, इथं आपण 100 NaCl चे मॉलिक्युल, आता हे फिजिबली शक्य असतं का मोजून 1 2 3 असे NaCl चे मॉलिक्युल घेऊ शकतो का आपण, नाही. आपण समजण्यासाठी आपण म्हणतोय की समजा हे H2O सॉल्व्हंट आहे, यामध्ये आपण 100 NaCl चे मॉलिक्युल टाकले. किती टाकले 100 NaCl चे मॉलिक्युल टाकले. टाकताना आपण 100 मॉलिक्युल्स NaCl चे टाकतो, पण टाकल्यानंतर मात्र काय होतं तर NaCl चं Na+ आणि Cl- तयार होतात. म्हणजेच काय तर 100 NaCl टाकल्यानंतर 100 Na+ तयार होतात आणि त्याचबरोबर 100 Cl- तयार होतात. टाकताना 100, पण सोल्यूट पार्टिकल्स मध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या काय होते, ट्वाइस होते, डबल होते. डबल कशामुळे होते तर त्याचं डिसोसिएशन होतं. आणि असोसिएशनच्या अपोजिट सर्व प्रॉपर्टी ह्या डिसोसिएशनच्या होतात सोल्युशन मध्ये. पाहायचं डिसोसिएशन ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स. ज्यावेळेस आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करत असतो त्यावेळेस सोल्यूट पार्टिकलचं डिसोसिएशन म्हणजे काय तर पहा, डिसोसिएशन ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स. सम सबस्टन्सेस अंडरगो डिसोसिएशन when dissolve in non-polar solvents. आता नॉन पोलर सॉल्व्हंट सांगितलं. चला नॉन पोलर सॉल्व्हंट्स घ्यायचं असेल तर नॉन पोलर सॉल्व्हंट आपण कोणते घेऊ शकतो, CCl4 घेऊ शकतो. चला कोणते घेऊ आपण, CCl4 घेऊ शकतो. किंवा तुम्ही जर म्हटलं तर बेंझिन घेऊ शकतो आपण, काय अडचण नाही. काय घेऊ शकतो आपण, बेंझिनही घेऊ शकतो, C6H6. ठीक आहे. चला आपल्याला डिसोसिएशन ही फेनॉमेनॉन समजून घ्यायचे. Some substances undergo dissociation when dissolved in non-polar solvent. Example, dissociation of NaCl. आपण असं म्हणूया, हा जो कंटेनर आहे या कंटेनर मध्ये बेंझिन घेतलंय. सॉल्व्हंट कोणतं घेतलं आपण, बेंझिन हे सॉल्व्हंट घेतलं आणि त्या बेंझिन या सॉल्व्हंट मध्ये आपण टाकले NaCl चे मॉलिक्युल्स. NaCl हे सोल्यूट टाकलं. NaCl काय टाकलं तर सोल्यूट टाकलं. तर NaCl चं काय होतं, NaCl हा जो आहे सोडियम क्लोराइड याचं डिसोसिएशन होतं. म्हणजेच हा जो कंपाऊंड आहे आयनिक कंपाऊंड याचे आयन्स तयार होतात, Na+ आणि Cl-. ओके, जर आपण टाकताना 100 टाकले, 100 सोल्यूट पार्टिकल टाकले तर या 100 सोल्यूट पार्टिकलची संख्या किती होईल या सोल्युशन मध्ये. 100 NaCl टाकले, पण एका NaCl पासून Na+ आणि Cl-. जर 100 NaCl जर टाकले तर 100 Na+ किती, 100 Na+ आणि 100 Cl- एवढे आयन्स इथं तयार होतील. म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स किती,
इथं 100 टाकले होते तर नंबर ऑफ पार्टिकल्स 50 झाले. तसं जर इथं आपण 100 NaCl चे टाकले मॉलिक्युल्स, पण नंबर ऑफ पार्टिकल्स किती, तर Na+100 आणि Cl-100 टोटल संख्या किती झाली, ही दोघांची मिळून टोटल संख्या झाली 200. मग आपल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ज्या कशावर डिपेंड असतात, तर नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड असतात. मग तो आयन असू शकतो, तो मॉलिक्यूल असू शकतो, नाही का. तर इथं काय तर आयन्स तयार झाले तर 200. डिसोसिएशन ऑफ फ्लुइड मॉलिक्युल्स, सम सबस्टन्सेस जसं की तुम्हाला मी सांगितलं NaCl असेल, मॅग्नेशियम क्लोराइड असेल, कॅल्शियम क्लोराइड असेल, अशा प्रकारे सम सबस्टन्सेस अंडरगो डिसोसिएशन when dissolved in non-polar solvents. Example, dissociation of NaCl. Dissociation of NaCl पाहू शकता. NaCl on dissociation gives Na plus sodium cation and Cl minus. जर 100 घेतले तर 100 Na plus आणि 100 Cl minus plus. सॉरी 100 Cl minus तयार होतात. ड्यू टू डिसोसिएशन काय फरक पडेल या सोल्युशन मध्ये, काय फरक पडेल, तर आपण म्हणू शकतो एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल, किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असेल, किंवा ऑस्मोटिक प्रेशर असेल, किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सोल्यूट पार्टिकलची संख्या वाढल्या कारणानं क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची संख्या पण काय होईल तर वाढणार आहे. ड्यू टू डिसोसिएशन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीजेस. बरोबर आहे का पहा, द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीजेस. टाकताना 100 सोल्यूट पार्टिकल्स टाकले, पण त्यांचं डिसोसिएशन झाल्यानंतर मात्र 100 Na प्लस आणि 100 Cl मायनस झाले, म्हणजे टोटल 200 झाले. तर ड्यू टू डिसोसिएशन फेनॉमेनॉन ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन अ सोल्युशन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीजेस. द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन्क्रीजेस. त्यानंतर इथे मात्र ऑब्झर्व्ड मोलार मासेस आर ऑलमोस्ट half of the expected values in dilute solutions. असं का, आता NaCl आपण टाकलाय, NaCl चा जर विचार केला, तर पहा NaCl चा मोलार मास किती, एका मॉलिक्यूलचा मोलार मास जर आपण पाहिलं, हा जो Na आहे त्याचं ऍटॉमिक मास 22.90 म्हणजे जवळपास 23 आणि क्लोरीनचा ऍटॉमिक मास आपल्याला माहिती आहे, क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17, पण त्याचं मोलार मास 35.5 आहे त्याच्या आयसोटोप्स मुळे. ओके, 35.5 किती होईल, 23 आणि 35.5 58.5, किती तर 58.5. आता आपण असं म्हटलं की 100 NaCl चे मॉलिक्यूल टाकले, तर एका मॉलिक्यूलचा मोलार मास किती आहे, 58.5 आहे. ओके, पण NaCl सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर त्याचा Na प्लस व्हायला आणि Cl मायनस व्हायला. मग ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटली मोलार मास मोजू त्यावेळेस आपल्याला ते 58.5 नाही मिळत, तर ती जी संख्या आहे जवळपास 58.5 भागिले 2 म्हणजे जवळपास किती 28 म्हणा किंवा 29च्या दरम्यान मिळतं. 28 किंवा 29च्या दरम्यान मिळतं. किंवा आपण म्हणू शकता काहीच आपल्याला मिळणार आहे 23, तर काहीच मिळणार आहे आपल्याला 35. काही आयनचं 23 तर काहीच 35. असं का होणार आहे, कारण ते जे ऑब्झर्व्ड मोलार मास असणार आहे एक्सपेरिमेंटली ते एका आयनचा असणार आहे. जर Na प्लस आयन असेल तर त्याचं 23 पाहायला मिळेल आणि Cl मायनस असेल तर त्याचं 35.5 किंवा जवळपास 35-36 अशा दरम्यान पाहायला मिळेल. म्हणून असं म्हटलेलं आहे ऑब्झर्व्ड मोलार मासेस आर ऑलमोस्ट, ऑब्झर्व्ड मोलार मासेस म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना त्या सोल्युशन मध्ये ऑब्झर्व्ड मोलार मासेस आर ऑलमोस्ट हाफ ऑफ द एक्सपेक्टेड व्हॅल्यूज इन डायल्यूट सोल्युशन्स. ओके, नंतर द टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स will be almost twice. The total number of molecules will be almost twice. As a result, such a solutions show abnormal osmotic pressure higher than expected. बरोबर आहे का, तर या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असणार, पायची व्हॅल्यू कसं असणार तर जास्त. कारण टाकताना आपण 100 NaCl मॉलिक्यूल टाकले होते, पण ते 100चं डिसोसिएशन होऊन 100 Na प्लस आणि 100 Cl मायनस म्हणजे टोटल किती झाले 200 सोल्यूट पार्टिकल्स तयार झाले. आणि म्हणून
ऑस्मोटिक प्रेशरची किंमत जी आहे किंवा ती जी व्हॅल्यू आहे ती लार्ज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स मुळे ती कशी येईल तर जास्त. द ऑस्मोटिक प्रेशर व्हॅल्यू ऑफ NaCl सोल्युशन इज मोर दॅन द एक्सपेक्टेड. ती कशी असेल तर मोर दॅन द एक्सपेक्टेड म्हणजे जवळपास दुप्पटीच्या जवळ असू शकते. द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल बी ऑलमोस्ट ट्वाइस. आणि टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाचे तर आपण पाहतोय NaCl चे टाकलेले Na+ आणि Cl- त्याला आपण मॉलिक्युल्स म्हणतो, सोल्यूट पार्टिकल्स म्हणतो. द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विल बी ऑलमोस्ट ट्वाइस as a result. Such solutions show abnormal म्हणजे abnormal याचा अर्थ काय अपेक्षापेक्षा वेगळे. Abnormal osmotic pressure that is higher than expected. आणि higher than expected कशामुळे टाकले 100 पण झाले 200 आणि ऑस्मोटिक प्रेशर असेल किंवा कोणतीही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी किती नंबर ऑफ पार्टिकल्स त्या सोल्युशन मध्ये आहेत त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणून 100 टाकले पण आपण अपेक्षा 100 ची केली, 100 नुसार ऑस्मोटिक प्रेशर असावं पण 100 चे 200 पार्टिकल्स इथं सोल्युशन मध्ये झालेत म्हणून ऑस्मोटिक प्रेशरची किंमत पण काय होणार तर वाढणार आहे. हे झालं असोसिएशन आणि डिसोसिएशन मुळे होणारे बदल. तर हे कृपया एकदा लिहून घ्या. चला पुढचा एक पॉइंट पाहिजे आपल्याला व्हॉन्ट ऑफ फॅक्टर. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला. व्हॉन्ट ऑफ फॅक्टर याच्यावरती न्यूमेरिकल्स असतात, ते न्यूमेरिकल्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या टर्म्स लक्षात येतील. व्हॉन्ट ऑफ फॅक्टर काय आहे? व्हॉन्ट ऑफ फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज, जसं आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी आपण एक रिलेशन पाहिलं होतं त्या प्रकारे इथं रेशिओ दिलेला आहे. ओके, तर ते आहे व्हॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे काय पहा. व्हॉन्ट ऑफ फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज रेशिओ ऑफ, कोणाचा रेशिओ पहा, रेशिओ ऑफ ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज produced by a given concentration of electrolyte solution. Hunt of factor is defined as the ratio of observed qualitative property produced by a given concentration of electrolyte solution to the property observed for the same concentration of non-electrolyte solution. त्याच्यासाठी इक्वेशन आहे I म्हणजे Hunt of factor ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ऑब्झर्व्ड म्हणजे एक्सपेरिमेंटल डाटा जो आहे त्यानुसार ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवाइडेड बाय ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इन सेम कॉन्सन्ट्रेशन. किंवा त्यालाच आपण असे लिहू शकता क्वांट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू n ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय n थेरॉटिकल. हे पुढे आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत पुढच्या लेक्चर मध्ये त्यानुसार पाहता येईल. त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह पुन्हा हंट ऑफ फॅक्टर दाखवण्यासाठी डेल्टा पी ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा पी थेरॉटिकल म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर थेरॉटिकल किमतीनुसार. किंवा I इज इक्वल टू तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिलेलं आहे पुढे डेल्टा टीबी ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा टीबी थेरॉटिकल. हंट ऑफ फॅक्टर कोणाच्या रिलेटेड तर फ्रीजिंग पॉइंटच्या रिलेटेड फॉर्म्युला काय असेल हंट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू डेल्टा TF ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा TF थेरॉटिकल. आणि ऑस्मोटिक प्रेशरच्या बाबतीत हंट ऑफ फॅक्टर कसा असेल सेम हंट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू पाय ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय पाय थेरॉटिकल. जर आता ह्या हंट ऑफ फॅक्टरची किंमत पहा एक पेक्षा जास्त जर आली कारण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे आहे. इफ हंट ऑफ फॅक्टर इज मोर दॅन 1 then dissociation takes place. त्याचा अर्थ काय तर dissociation takes place. इथं तुम्हाला dissociation दिलेलं आहे आणि इथं association दिलंय. ज्या वेळेस हंट ऑफ फॅक्टरची किंमत ही 1 पेक्षा जास्त येते त्यावेळेस काय झालेलं असतं त्या सोल्युशन मध्ये तर डिसोसिएशन झालेलं असतं हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या वेळेस I ची किंमत ही 1 पेक्षा कमी असते त्यावेळेस तिथं काय झालेलं असतं तर असोसिएशन झालेलं असतं एवढं लक्षात ठेवायचे. इफ I इज ग्रेटर दॅन 1 I इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याचा अर्थ डिसोसिएशन आणि
आय इज लेस दॅन 1 त्याचा अर्थ काय तर असोसिएशन असेल. हे ऑन टॉप फॅक्टर आणि त्याच्या संदर्भातले न्यूमेरिकल्स आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचे. तर सध्या एवढं तरी फॉर्म्युला लक्षात ठेवा. ऑन टॉप फॅक्टरचा फॉर्म्युला कोणता आहे? ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवाइडेड बाय ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इन सेम कॉन्सन्ट्रेशन असे तुम्ही म्हणू शकता. जसं एक्झाम्पल पहा, आय इज इक्वल टू आता 1 मोलार NaCl आपण म्हणू शकतो 1 मोलार NaCl डिवाइडेड बाय 1 मोलार ॲसिटिक ऍसिड. तर हे जे आहे NaCl हे इलेक्ट्रोलाइट आहे, तर ॲसिटिक ऍसिड मात्र हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. पुढे आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये याच्याविषयी पाहायचे. ऑन टॉप फॅक्टरचे हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे एक फॉर्म्युला होऊ शकतो, हा दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला आणि हा चौथा फॉर्म्युला. वेगवेगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीसाठी हे दिलेले फॉर्म्युले येतं. हे कृपया फक्त एवढं लिहून घ्या, पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याविषयी पाहूया. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. सो प्लीज नोट डाऊन दिस.